हाय हॅलो नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज मी मस्त चटपटीत नूडल्स चायनीज बनवणार आहे. तर एकदम स्ट्रीट स्टाईल बनणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, कसलाही वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मी इथे एक मोठा टोप घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्या पाण्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे आणि 1 चमचा मी मीठ घालत आहे. तर आपण आपल्या जेवढ्या क्वांटिटी आहे त्यानुसार आपण मीठ, तेलाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण ठेवायचं. 5-10 मिनिटे पाण्याला छान उकळवून घेणार आहे. एक उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये नूडल्स टाकायचे आहेत. तर नूडल्स अख्खेच टाकत आहे. नूडल्सला तोडून नाही टाकायचं, अख्खेच टाकायचे आहेत. तर सर्व नूडल्स मी पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि नूडल्सला साधारणतः आपण 5 ते 7 मिनिटे लागतात शिजण्यासाठी. तर स्लो टू हाय फ्लेमवर आपण नूडल्सला शिजवून घेऊया. तर पहा, नूडल्स जे आहेत आपले शिजलेले आहेत. आता मला 5 मिनिटे झालेली आहेत नूडल्स शिजवत असताना आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. तर बाकी राहिलेले नूडल्स जे आहेत ते वाफेवरती शिजतात. तर यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आता आणि तसंच झाकून ठेवायचं आहे. तर चला, आपण त्यासाठी लागणारं चिकन तयार करूया. त्यासाठी मी ते चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकत आहे, क्वांटिटीनुसार टाकायचं आहे. त्याचबरोबर इथे मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकत आहे. साधारणतः 1 ते 1.5 चमचा मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे, छोटा चमचा. त्याचबरोबर थोडंसं यामध्ये रेड फूड कलर टाकलेला आहे आणि अगदीच थोडंसं पाणी हाताने शिंतडून यावरती आपण घट्ट असं चिकनला आपण तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदीच पातळ करायचं नाही आहे. अगदीच थोडंसं पाणी टाकून मस्त जे चिकन आहे ते मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. तर पहा, चिकन जे आहे ते मॅरिनेशन झालेलं आहे. मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा मैदा टाकत आहे. आता मैद्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे चिकनला. तर छान असं हाताने सर्व बाजूंनी सारखंच, कुठेच बाकी राहायला नको. तर पहा, चिकनलाही मस्त मी कोट करून घेतलेला आहे इथे. तर आता आपण याला तळण्यासाठी तयार करूया. तर इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर चिकन मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि साधारणतः आपल्याला 5 ते 7 मिनिटे, मस्त 10 मिनिटेही लागतील, स्लो फ्लेमवर छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपण चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर पहा, मला इथे 10 मिनिटे झालेली आहेत आणि मी चिकन जे आहे ते काढून घेत आहे आणि एवढ्या वेळामध्ये चिकन जे आहे आपलं चांगलं शिजून तयार होतं. तर चला, आता चिकन हे तयार झालेलं आहे. इकडे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालत आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक बारीक चॉप केलेलं आलं घालायचं आहे. आलं छान परतल्यानंतर यामध्ये बारीक चॉप केलेलं लसूण घालायचं आहे. आलं आणि लसूण छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये, साधारणतः अर्धा मिनिट. आलं लसूण छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पालेभाज्या घालायच्या आहेत. त्यामध्ये मी स्प्रिंग ऑनियन थोडंसं घातलेलं आहे, कांद्याची पात, त्याचबरोबर थोडीशी पत्ताकोबी घातलेली आहे. त्यानंतर गाजर घातलेला आहे आणि थोडीशी शिमला मिरची घातलेली आहे. तर या पालेभाज्या आपण आपल्या आवडीनुसार घालायच्या आहेत. नसेल घालायच्या तर आपण स्किपही करू शकतो. तर या पालेभाज्यांना देखील आपण अर्धा मिनिट तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊया. तर अर्धा मिनिट मी फ्राय केल्यानंतर यामध्ये मी 1 अंडं कट करून टाकत आहे. तर अंड्यालाही अर्धा मिनिटे हाय फ्लेमवर मस्त आपण फ्राय करून घेऊयात. तर अर्धा मिनिट झालेला आहे साधारणतः. तर ज्या पालेभाज्या आहेत त्याही मस्त शिजलेल्या आहेत आणि आता यामध्ये आपल्याला नूडल्स टाकायचे आहेत. तर नूडल्समधलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे. नूडल्स मस्त कोरडी झालेली आहेत आणि आता या पालेभाज्यांमध्ये नूडल्स टाकून घेणार आहे. नूडल्स टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा शेजवान चटणी मी टाकत आहे. तर ही चटणी जी आहे मी ती रेडीमेडच आणलेली आहे, घरी बनवलेली नाही आहे. त्याचबरोबर रेड चिली सॉस 1 चमचा, ग्रीन चिली सॉस 1 चमचा आणि सोया सॉस 2 चमचे मी टाकत आहे.
तर ही जे सॉस आहे ते आपण आपल्या क्वांटिटीनुसार ठेवायचे आहेत. त्याचबरोबर अजिनोमोटो मी टाकत आहे, साधारणतः अर्धा चमचा आहे. हे टाकायला मात्र विसरू नका, कारण या बाहेरच्या फूड स्टॉलसारखी जर चव आणायची असेल तर ती यानेच येते. त्यामुळे नक्की अजिनोमोटो टाकायला विसरू नका. त्यानंतर मी यामध्ये फ्राईड केलेलं चिकनही टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ अर्धा चमचा मी घातलेला आहे. आणि आता हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित दोन्हीही हाताने छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर पहा, दोन्हीही हाताने मी चमच्याच्या सहाय्याने मस्त मिक्स केलेलं आहे. आणि गॅस चालूच ठेवायचा आहे. थोडंसं पुन्हा आपण साधारणतः 5 मिनिटे स्लो फ्लेमवर आपण चायनीजला आहे परतून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान मिक्सही झालेलं आहे, परतूनही झालेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तर मस्त चायनीजला छान कलर आलेला आहे. पाहू शकता, अगदी शेजवान नूडल्स जे बाहेर मिळतात फूड स्टॉलमध्ये सेम तसेच दिसत आहेत आणि चवही खूप छान आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशा पद्धतीने शेजवान नूडल्स नक्की तुम्हीही घरी बनवा आणि तुमचे नूडल्स कसे बनले तेही मला कमेंटमध्ये कळवा. आणि भेटूया पुन्हा अशा एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हाला दुसरी रेसिपी कशाची पाहायला आवडेल तेही मला सांगा. तर बाय बाय, टेक केअर आणि खूप 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 धन्यवाद मनापासून तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.